घरात देशी तुपापासून बनवलेल्या पुरणपोळ्याचा सुगंध येत होता। माझ्या पाठीमागे तुम्ही देशी तुपाच्या पुरणपोळ्या कशा बनवल्या आणि हे काय आहे? तुम्ही त्या नोकरांनाही खाऊ घालत आहात। सून त्यांच्या हातातून पुरणपोळ्याची प्लेट घेऊन त्यांच्या तोंडावर फेकते आणि म्हणते, माझ्या घरात देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवून खाण्याची तुमची हिंमत कशी झाली? जर तुम्हाला पुरणपोळ्या खायला एवढ्याच आवडत होत्या तर तुम्ही त्या गावी जाऊन खा। तुम्हाला गावी जाऊन जे करायचं आहे ते करा। तुम्ही गावी जाऊन पुरणपोळ्या खा किंवा शेण खा, मला काहीही फरक पडत नाही, पण मी तुम्हाला माझ्या घरी देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवून देणार नाही। खरं तर आज सुशीलाजी आणि रामकिशनजी त्यांच्या मुला आणि सुनेकडे आले होते, पण त्यांच्या घरी येताच सून आणि मुलगा त्यांच्या सोबत असे बोलत होते। सून सुशीलाजींना सांगत होती की आज तुम्ही स्वयंपाकघरात काहीही बनवू नका, आम्हाला ऑफिसच्या पार्टीला जायचे आहे, आम्ही तिथेच जेवू। पण बेटा मग आम्ही काय खाणार? आम्ही संपूर्ण प्रवासात काहीही खाल्ले नाही, खूप लांबचा प्रवास होता। अरे आई, तुम्ही इकडे यायला काहीतरी आणले असेल तेच तुम्ही लोणच्या सोबत खा, आता जे काही बनवायचे आहे ते उद्या बनवले जाईल, असे म्हणत मुलगा आणि सून त्यांच्या पार्टीला निघून गेले। ते येताच त्यांना त्यांच्या सुनेचे असे वर्तन समोर दिसू लागले। सुशीलाजी आणि रामकिशनजी यांना हे अपेक्षित नव्हते। आज सुशीलाजी आणि रामकिशनजी यांना त्यांच्या सुनेच्या घरी येऊन 1 महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे। मुलगा सुशीलाजींवर काही ना काही कारणावरून रागावत होता, त्यामुळे घरातील वातावरण खूप तणावपूर्ण झाले होते। घरातील तणावपूर्ण वातावरण हलके करण्यासाठी रामकिशनजी सुशीलाजींना म्हणतात, सुशीला, तू किती काळ अशा उदास चेहऱ्याने बसणार आहेस? जा आणि स्वयंपाकघरातून काहीतरी गोड बनव आणि माझ्यासाठी आण। शेवटी आज आपला 50वा लग्नाचा वाढदिवस आहे, तो असा कंटाळवाणा होता कामा नये। तेव्हा सुशीलाजी म्हणाल्या, हे स्वयंपाकघर सुनेचे आहे आणि सुनेची परवानगीशिवाय मी स्वयंपाकघरात काहीही शिजवू शकत नाही। तुम्हालाही हे चांगलं माहिती आहे, तरी पण तुम्ही मला पुरणपोळ्या बनवायला का सांगत आहात? रोजच्या गोष्टी वेगळ्या असतात, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, मग तू आपल्यासाठी सुनेच्या स्वयंपाकघरात 1 दिवस गोड बनवू शकत नाहीस का? आपल्या सुनेच्या आणि मुलाच्या घरी इतकाही अधिकार नाही का? तेवढ्यात सुनेचा आवाज येतो, आई, तुम्ही तुमच्या खोलीत बसून आरामच करणार आहात का? की तुम्ही स्वयंपाकघरात येऊन मला थोडी मदत कराल? मी सकाळपासून कामात व्यस्त आहे, पण तुम्ही दिवसभर राणीसारख्या खोलीत बसला आहात। मी माझ्या पिकनिकसाठी सर्व जेवण तयार केले आहे, टिफिनही पॅक केले आहे, आता झालेली तुम्ही सर्व भांडी स्वच्छ करा आणि मग स्वयंपाकघरही स्वच्छ करा। आम्हाला 1 तासानंतर निघायचे आहे, तोपर्यंत तुम्ही सर्व काम पूर्ण करा। आता मी तयारी करायला जात आहे, असे म्हणत नेहा स्वयंपाकघरातून खोलीत गेली। सुशीलाजींनी संपूर्ण स्वयंपाकघर स्वच्छ केले, भांडीही धुतली। तयार झाल्यावर नेहा स्वयंपाकघरात आली आणि टिफिनमध्ये सर्व जेवण पॅक केले। टिफिनमध्ये सर्व जेवण पॅक केलेले पाहून सुशीलाजी म्हणाल्या, सुनबाई, तू स्वयंपाकघरातील सर्व जेवण डब्यात भरले आहेस, मग तुझे सासरे आणि मी काय खाणार? आई, मी आणि राकेशला फिरायला जाण्यासाठी ताजे जेवण तयार केले आहे, तुमच्या आणि सासऱ्यांसाठी नाही। आणि जर तुम्ही इतके मसालेदार जेवण खाल्ले तर तुमचे पोट विनाकारण खराब होईल। मी काल रात्री खिचडी बनवली होती, ती राहिली आहे, ती मी फ्रीजमध्ये ठेवली आहे, तुम्ही ती गरम करून खा। मसालेदार काहीही शिजवून खाण्याची गरज नाही, त्यामुळे तुमचे पोट खराब होईल, मग तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल। तुम्हाला काय फरक पडतो? तुम्ही आरामात खाल प्याल आणि मोकळे व्हाल, पण नंतर तुमची काळजी आम्हाला करावी लागेल। गेल्या वेळी वडिलांनी बाहेरून समोसा खाल्ला होता, ते तुम्ही पाहिले नाही का? त्यांना 100 रुपयांची औषधे मागवावी लागली होती। सुशीलाजी त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून शांत झाल्या आणि त्या मनात विचार करू लागल्या, सून आम्हाला पुरेसे जेवणही देत नाही आणि इकडे माझा नवरा आहे, जो स्वयंपाकघरात पुरणपोळ्या बनवण्याबद्दल बोलत आहे। मी त्यांच्यासाठी पुरणपोळ्या कशी बनवू शकते? थोड्या वेळाने राकेश खोलीतून बाहेर आला आणि तो म्हणतो, नेहा, सर्व सामान पॅक केले आहे ना? आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता नसावी आणि जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी खाण्याची इच्छा होते। हो हो, मी तुमच्या आवडीचे सर्व काही बनवले आहे, मी छोले भटुरे देखील बनवले आहे आणि मी समोसे देखील बनवले आहेत। खोलीत बसलेले रामकृष्णजी हे सर्व ऐकतात
मग ते येतात आणि म्हणतात, सुनबाई तू समोसे बनवले आहेत का? मला खायला एक समोसा दे, मला समोसे खूप आवडतात. तेव्हा राकेश ओरडतो आणि म्हणतो, समोसे तुमच्यासाठी बनवले नाही, आम्ही फिरायला जात आहोत त्यासाठी समोसे बनवले आहेत आणि तुम्ही तुमच्या जिभेवर थोडे नियंत्रण ठेवा. जास्त खाऊन पिऊन तुम्ही तुमचे पोट खराब करता. मागच्या वेळी तुम्ही समोसे खाल्ले होते, यावेळी पुन्हा तुम्ही समोसे मागत आहात. आता सून आणि मुलाला कोण समजावून सांगेल? रामकृष्णजींना खाणे-पिणे खूप आवडते. त्यांनी त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या पत्नीला चांगले पदार्थ बनवायला लावले होते. त्यांनी चांगले जेवण खाल्ले आहे. जेव्हा जेव्हा त्यांना काही खाण्याची इच्छा व्हायची तेव्हा ते शिजवून खात होते. पण मुलाकडे आल्यानंतर त्यांच्या खाण्यापिण्यावर निर्बंध लादले गेले होते. मुलाकडे आल्यापासून त्यांना उकडलेले जेवण आणि खिचडीच्या शिवाय काहीही दिले जात नव्हते. जणू काही एखाद्या चांगल्या व्यक्तीला आजारी बनवले आहे असे वाटत होते. रामकिशनजी बडबडायला लागतात, तुम्ही मला काहीही खाऊ देत नाही, मी काय आजारी आहे का? वडिलांचे बोलणे ऐकून राकेश रागाने म्हणतो, आई आता तू वडिलांना समजावून सांग. मी त्यांना समजावून सांगून थकलो आहे. जर तुम्हाला माझ्या घरी राहायचे असेल तर तुम्हाला माझ्या सूचनांचे पालन करावे लागेल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवण्याचा आग्रह करू नका. सून जे काही देईल ते तुम्ही शांतपणे खा. आमच्या मागे तुम्ही काहीही चुकीचे खाऊ नका, नाहीतर तुम्हाला बेडवर झोपावे लागेल. मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाणार नाही. चल नेहा, आपली निघण्याची वेळ झाली आहे, असे म्हणत सून आणि मुलगा बाहेर जातात. आज त्याच्या आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवस आहे हे त्याला आठवत नाही. त्याला फक्त त्याच्या स्वतःच्या प्रवासात रस आहे. त्याने एकदाही सांगितले नाही की तुमच्या लग्नाला बराच काळ झाला आहे. मुलगा आणि सुनेच्या घरात राहूनही सुशीलाजी आणि रामकृष्णजी यांना असे वाटत होते की ते एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या घरी आले आहेत. त्यांना अनोळखी वाटत होते. ते घरात असे राहत होते जणू ते त्यांचे स्वतःचे घर नाही तर दुसऱ्याचे आहे. त्यांना घरातील प्रत्येक वस्तूला स्पर्श करण्याची भीती वाटत होती. त्यांना वाटत होते सून आणि मुलगा कशामुळेही रागावतील. त्यांना स्वयंपाकघरात जेवण करण्याचीही भीती वाटत होती. त्यांना एक खोली देण्यात आली होती. त्यांना दिवसभर त्यात बंद राहावे लागत होते. घरात कोणी पाहुणे आले तर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. कधी कधी रामकिशनजी त्यांच्या मुलाला असेही म्हणतात की जर कोणी घरात आले तर तुम्ही आम्हाला बाहेर का जाऊ देत नाहीत? तेव्हा मुलगा म्हणायचा की तुम्हाला कसे बोलायचे ते माहीत नाही. तुम्हाला शहरातील लोकांसारखे कसे राहायचे हे माहीत नाही. शहरातील लोक कसे बोलतात हेही तुम्हाला समजत नाही. तुम्ही त्यांच्याशी नीट बोलत नाहीत आणि ज्या पद्धतीने तुम्ही गावठी भाषेत बोलता त्यामुळे मला तुमची लाज वाटते. तुम्ही तुमच्या खोलीत राहणेच बरे. सुशीलाजी आणि रामकिशनजी सून आणि मुलाच्या या वागण्याने खूप दुःखी झाले होते. म्हणूनच दोघांनीही ठरवले की आता ते त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी जास्त काळ राहणार नाहीत. ते त्यांच्या गावी परत जातील. ते मुलाच्या घरी त्यांचे म्हातारपण घालवण्यासाठी आले होते, पण त्यांचे गाव यापेक्षा चांगले होते. सुशीलाजी म्हणतात, हो तुम्ही बरोबर बोलत आहात. आपण मुलासोबत राहून पाहिले आहे. आता आपण जास्त दिवस इथे राहायचे नाही. सून आणि मुलगा परत येताच आपण उद्या दोघांशी बोलू आणि आपण आपल्या गावी परत जाऊ. रामकृष्णजी पुन्हा गोड खाण्याची इच्छा करतात आणि म्हणतात, सुशीला तू स्वयंपाकघरात जा आणि देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनव. आपल्याला इतकाही अधिकार नाही का की आपण मुलाच्या स्वयंपाकघरातून पुरणपोळ्या बनवून खाऊ शकत नाही? मी आज गोड पदार्थ खाणार आहे. तेव्हा सुशीलाजी म्हणतात, तुम्ही विनाकारण संकटाला का आमंत्रण देत आहात? चला आपण फ्रीजमध्ये जी काही खिचडी आहे ती आपण गरम करून खाऊ. आपण आपल्या मुलाला शिकवण्यासाठी किती संघर्ष केला आहे. जरी आपला मुलगा हे सर्व विसरला असला तरी आपण अजिबात विसरलो नाही. अरे आपण त्याला शिकवण्यासाठी तुझे सर्व दागिनेही गहाण ठेवले, जे मी आजपर्यंत सोडवू शकलो नाही. आपण हे सर्व केले म्हणूनच आपला मुलगा इतका मोठा सरकारी अधिकारी झाला. आपला मुलगा मोठा अधिकारी झाला, पण त्याचे हृदय लहानच राहिले. एक दीर्घ श्वास घेत रामकिशनजी म्हणतात, आता आपण सून आणि मुलगा काय म्हणतील ते पाहू, पण आपण पुरणपोळ्या नक्कीच खाऊ. रामकृष्णजींच्या आग्रहावरून सुशीलाजी स्वयंपाकघरात गेल्या आणि थोडे देशी तूप घेऊन त्यांनी पुरणपोळ्या बनवायला सुरुवात केल्या. त्यांनी एका प्लेटमध्ये पुरणपोळ्या घेतल्या आणि खोलीत आणल्या. तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. रामकिशनजी पुरणपोळ्याची प्लेट हातात घेतात आणि म्हणतात,
आहा हा खूप छान बनवल्या आहेत. मी किती दिवसांनी पुरणपोळ्या खाईन. तू पण पुरणपोळ्या खा. तू त्या पुरणपोळ्या का बाजूला ठेवल्या आहेत? मी माझ्या पुरणपोळ्यानंतर खाईन. अंगणात कपडे पडले आहेत. पाऊस सुरू झाला आहे. मी ते कपडे घेऊन येते. थोड्या वेळाने सुशीलाजी येतात आणि पुरणपोळ्याचा प्लेट हातात घेतात. तेव्हा दारावर कोणीतरी येण्याचा आवाज येतो. सुशीलाजी जातात आणि दार उघडतात. तेव्हा तिथे त्यांची सून आणि मुलगा समोर उभे होते. त्यांना पाहून त्या खूप घाबरतात. संपूर्ण घर देशी तुपाच्या पुरणपोळ्याच्या सुगंधाने भरलेले होते. नेहा सुशीलाजींकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते, घरात देशी तुपाच्या पुरणपोळ्याचा सुगंध येत आहे. तुम्ही घरी पुरणपोळ्या बनवल्या आहेत का? तुम्ही आमच्या पाठीमागे गुपचूप पुरणपोळ्या बनवता आणि खाता. असे बोलून नेहा स्वयंपाकघरात धावली. मग तिने पाहिले की तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यात पुरणपोळ्या आहेत. इथे सुशीलाजी त्यांच्या मुलाला म्हणतात, बेटा तुम्ही फिरायला जाणार होतात, मग तुम्ही अचानक कसे परत आलात? आई आमची बस चुकली. आम्हाला थोडा उशीर झाला म्हणूनच आम्ही घरी परत आलो. पण आमची बस चुकली हे बरे झाले. निदान आम्हाला कळले की तुम्ही लोक तुमच्या मुलाच्या घरी कसे चोरून काय काय बनवता आणि खाता. नाहीतर आम्हाला हे सर्व कळले नसते. राकेश रागाने भरलेल्या डोळ्यांनी म्हणतो, बेटा असं काहीही नाहीये. खरं तर आज आमचा लग्नाचा वाढदिवस होता आणि तुझ्या वडिलांना पुरणपोळ्या खावाशा वाटत होत्या, म्हणूनच मी पुरणपोळ्या बनवल्या आणि त्यांना दिल्या. आई बाबांना नेहमीच काहीतरी खावेसे वाटते. कधी त्यांना पुरणपोळ्या खायच्या असतात तर कधी त्यांना समोसा खायचा असतो. मी तुम्हाला आधीच मनाई केली होती. सुशीलाजी त्यांच्या मुलाचे बोलणे ऐकून खूप घाबरल्या. आता त्यांना समजत नव्हते की मुलगा आणि सून घरात काय गोंधळ घालतील. आता पुरणपोळ्यासाठी त्यांना किती ऐकावे लागेल. सर्वजण त्या खोलीत पोहोचले जिथे रामकिशनजी अतिशय शांतपणे पुरणपोळ्या खात होते. सून रामकिशनजींच्या हातातून पुरणपोळ्याची प्लेट हिसकावून घेते आणि त्यांच्या तोंडावर फेकते आणि मग ती म्हणते, तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरी शुद्ध तुपाच्या पुरणपोळ्या बनवून खायची? जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या गावी जा आणि बनवून खा. आम्ही तुम्हाला शुद्ध तुपाच्या पुरणपोळ्या बनवून देणार नाही. त्यांच्या सुनेचे हे कृत्य पाहून रामकिशनजी आश्चर्यचकित झाले. मुलगा जवळच ठेवलेली सुशीलाजींची प्लेट उचलतो आणि बाहेर फेकून देतो. शुद्ध तुपाच्या पुरणपोळ्या तुम्ही खाता? घरात तुपाचा डबा दिसताच तुम्ही पुरणपोळ्या बनवायला सुरुवात केल्या. आता मला माझ्या स्वयंपाकघरातही तुपाचे डबे लपवावे लागतील. मला स्वयंपाकघराला कुलूपही लावावा लागेल. रामकिशनजींना हे सहन झाले नाही. ते म्हणाले, पुरे झाले बेटा. मी खूप ऐकले आहे, पण आता नाही. आम्ही विचार केला होता की म्हातारपणात आम्ही गावातील सर्वस्व विकून मुलाकडे जाऊ आणि आरामात राहू. तुझ्या आईने आयुष्यभर काम केले आहे म्हणून आता तीही आरामात बसून राहील. पण नाही, इथे आम्हाला आरामात जेवायलाही भेटत नाही. आमचे गाव तुमच्यापेक्षा चांगले होते. आम्हाला जे आवडत होते ते आम्ही बनवून खायचो. आम्ही तुला शिक्षण देण्यासाठी खूप पैसे खर्च केले. गावातले सगळे लोक मला म्हणायचे, तुमचा मुलगा शिक्षण घेऊन मोठा सरकारी अधिकारी झाला आहे. आता तुम्हाला कशाची काळजी आहे? तुमच्या मुलाकडे आणि सुनेकडे तुम्ही शांतपणे जा आणि तुमचे म्हातारपण त्यांच्यासोबत शांतपणे घालवा. तुम्ही इथे गावात काय करत आहात? तुमच्या बायकोलाही आराम करू द्या. त्यांनी आयुष्यभर काम केले आहे. सर्वांचे ऐकून आम्ही तुमच्याकडे राहण्यासाठी शहरात आलो आहोत. असा विचार करून की सुशीलालाही आराम मिळेल आणि मी माझ्या मुला आणि सुनेसोबत आरामात राहीन. पण आता आम्हाला तुमच्यासोबत राहायचे नाही. सुशीला तू तुझे सामान बॅगेत ठेव. आपण आजच आपल्या गावी जाऊ. सुशीलाजी सामान बॅगेत भरतात आणि म्हणतात, ठीक आहे, मुला आणि सुनेसोबत राहण्यापेक्षा ते बरे आहे. आपण आपल्या गावात चांगले होतो. तेव्हा सून त्यांच्या हातातून बॅग काढून म्हणते, जाण्यापूर्वी तुम्ही तुमची बॅग मला तपासू द्या. मला माहित नाही की तुम्ही माझ्या घरातून काय काय चोरून घेऊन जात आहात. असे बोलून सून त्यांच्या बॅगेतून सामान काढून बाहेर विखुरते. सून आणि मुलाचे असे वर्तन पाहून सुशीलाजींच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. सून त्यांची बॅग तपासत असताना त्यांचे मन रडत होते. मुलगाही शांतपणे उभा राहून पाहत होता. तो त्याच्या बायकोला असे म्हणत नाहीये की माझी आई चोर नाहीये जी घरातील सामान चोरेल. उलट तो शांत उभा राहून पाहत होता. सुशीलाजी म्हणाल्या, सुनबाई तू माझे सामान पाहिले का? तुला काही सापडले का?
मी चोर नाहीये की मी तुमचे सामान चोरेन. सासूबाई, मला पाहावे लागेल. जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात देशी तुपाच्या पुरणपोळ्या गुपचूप बनवू शकता, मग तुम्ही माझ्या घरातील मौल्यवान वस्तू चोरू शकतात. आता तुम्ही उभ्या राहून माझ्याकडे का पाहत आहात? तुम्ही तुमचे सामान बॅगेत भरा आणि निघून जा. सुशीलाजींना यापूर्वी कधीही असा अपमान सहन करावा लागला नव्हता. अपमान गिळून दोघेही पती पत्नी गावी निघून गेले. दोघांनीही संपूर्ण मार्ग एकमेकांशी बोलले नाही. संपूर्ण मार्गात सुशीलाजींचे डोळे अश्रूंनी भरले होते. त्या त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या बोलण्याबद्दल विचार करत रडत राहिल्या. रडण्यामुळे त्यांचे डोळे लाल झाले होते. तेव्हा रामकिशनजी बोलतात, आता तू तुझी तब्येत रडून बिघडवशील का? आपला अनादर करून आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्याला घराबाहेर काढले आहे. देव हे सर्व काही पाहत आहे. आता मी माझ्या संपूर्ण आयुष्यात मुलाच्या आणि सुनेच्या घरी कधीच जाणार नाही. मी त्यांचे तोंडही पाहणार नाही. मी गावातच मरेन, पण मी माझ्या मुलाच्या आणि सुनेचा आश्रय कधीच घेणार नाही. गावात आल्यानंतर बरेच दिवस सुशीलाजी कोणाशीही बोलत नाहीत. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना सून आणि मुलाच्या शब्दांची आठवण करून त्यांचे डोळे अश्रूंनी भरून येत होते. हा विचार करत सुशीलाजींची तब्येत बिघडली. मोठ्या कष्टाने रामकिशनजी सुशीलाजींची काळजी घेतात आणि त्यांना गोष्टी समजावून सांगून त्यांचे सांत्वन करतात. हळूहळू दोघांनीही स्वतःला पटवून दिले की आता म्हातारपणी आपण दोघेही एकमेकांसाठी पुरेसे आहोत. आपल्याला कोणाच्या आधाराची गरज नाही. रामकिशनजींनी गावात असलेली जमीन शेअर पिकावर देऊ लागले. शेअर पिकातून मिळालेल्या पैशाने ते आपले घर चालवू लागले. पण प्रत्येकाचा वेळ सारखा नसतो. वेळ बदलत राहते. इथे रामकिशनजी आणि सुशीलाजी त्यांच्या गावात आरामात राहू लागले. शेतीतून त्यांना जे काही पैसे मिळत होते ते त्यांच्यासाठी पुरेसे होते. खरं तर काही पैसे वाचतही होते. अशा प्रकारे पूर्ण 2 वर्षे गेली. काही पैसे वाचवून त्यांनी घरात 2 खोल्याही बांधल्या आणि त्यांच्या घरात सर्व सुखसोयी केल्या. पण गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार त्यांनी त्यांच्या घरात टीव्हीपासून फ्रीजपर्यंत सर्व काही खरेदी केले होते. खोलीत कूलर बसवला होता. सुशीलाजींच्या स्वयंपाकघरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. तूप, तेल, साखर, सुकामेवा सर्व काही भरलेले आहे. जरी काही कमी असले तरी रामकिशनजी ते लगेच खरेदी करत. शेवटी त्यांना खाण्याची आवड खूप होती आणि सुशीलाजींना स्वयंपाकाचीही आवड होती. दोघेही आरामात त्यांचे जीवन जगू लागले. पण या 2 वर्षांत मुलगा आणि सुनेसाठी सर्व काही बदलले होते. मुलगा सरकारी विभागात अधिकारी होता. त्याच्या अतिरिक्त उत्पन्नातही खूप वाढ झाली. एके दिवशी त्यांच्या घरी छापा टाकण्यात आला. काही चुकीच्या कामात अडकल्यामुळे राकेशला नोकरी गमवावी लागली. त्याला घरही रिकामे करावे लागले. 2-3 महिने कसे तरी त्यांनी उरलेल्या पैशातून त्यांचा खर्च भागवला. खर्च आधीच जास्त होता, त्यामुळे खर्चावर लगेच नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी जे काही पैसे वाचवले होते ते काही महिन्यातच संपतात. तो दुसरीकडे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला इतक्या सहजासहजी नोकरी मिळत नाही. नेहा म्हणते की तुझी नोकरी गेल्याने आता 5 महिने झाले आहेत. घरात असलेले सर्व पैसेही संपले आहेत. खात्यात जे होते तेही संपले आहे. आता आपण भविष्यातील खर्च कसा भागवणार? तुम्ही एक काम करा, आपली FD तोडून काही व्यवसाय सुरू करा. निदान आपले घरखर्च तरी भागेल. आणि आता आपले एक लहान मुलंही आहे. त्याचे खर्चही वाढले आहेत. भविष्यात आपल्याला त्याची शाळेची फीही भरावी लागेल. आपण आपला खर्च कसा भागवू? हो नेहा, तू बरोबर बोलत आहेस. आपण आपला FD मोडून दुकान उघडू. पण कदाचित नशिबाला हेही मान्य नव्हते. त्याने दुकान उघडले, पण त्याने कधीही व्यवसाय केला नव्हता. त्याला व्यवसायाचे बारकावे माहीत नव्हते. त्याने काही चुका केल्या, त्यामुळे राकेशचा व्यवसायही चालला नाही. त्याला तोटा झाला आणि शेवटी दुकान बंद करावे लागले. आता त्याच्याकडे ना FDचे पैसे आहेत, ना घर, ना नोकरी. अशा परिस्थितीत शहरात राहणे सोपे नव्हते. त्याने सर्वत्र प्रयत्न केले, कोणीही त्याला एक पैसाही दिला नाही. शेवटी दोघांनीही ठरवले, गावात आईवडिलांच्या घरी जाऊया. गावात एक शेतीही आहे. आपण ते विकून पुन्हा काही नवीन व्यवसाय सुरू करू. खूप विचार करून नेहा आणि राकेश गावाकडे निघून जातात. रात्रीची वेळ होती. रामकिशनजी आणि सुशीलाजी नुकतेच जेवण बनवले होते आणि जेवायला बसले होते. तेवढ्यात त्यांना कोणीतरी दारावर येताना ऐकू आले. सुशीलाजी येतात आणि दार उघडतात. तेव्हा त्या पाहतात की सून आणि मुलगा दारासमोर उभे आहेत.
आणि सुनेच्या मांडीवर एक लहान मूल आहे. सुशीलाजी म्हणतात, आज तुम्ही रस्ता कसा विसरलात? तुम्हाला तुमच्या म्हाताऱ्या आईवडिलांचे घर कसे आठवले? आज तुम्हाला आमचे घर कसे आठवले? का आई, आम्ही आमच्या घरी येऊ शकत नाही का? आता आम्हाला आमच्या घरी येण्याचीही परवानगीही घ्यावी लागेल का? मुलगा अंगणात सामान ठेवत म्हणतो आणि अंगणात पडलेल्या पलंगावर उदास चेहऱ्याने येऊन बसतो. नेहाही तिथेच खुर्चीवर बसते. सुशीलाजींना समजते की सून आणि मुलगा काही स्वार्थी हेतूने आले आहेत, नाहीतर आम्हाला त्यांच्या घरातून येऊन 2 वर्षे झाली आहेत. घरी येण्याचे विसरून जा. त्यांनी एकदाही फोन करून आमच्या दोघांची बातमी घेतली नाही. मग ते अचानक आमच्याकडे कसे आले? सुशीलाजी त्यांच्या नवऱ्याला म्हणतात, तुमचे जेवण वाढले आहे, जेवून घ्या. रामकिशनजी त्यांचे जेवण खातात. सुशीलाजी देखील त्यांचे जेवण खाऊ लागतात. तेव्हा राकेश रागाने म्हणतो, आई, आम्ही घरी आलो आहोत आणि तुम्ही आम्हाला जेवायलाही विचारले नाही. तुम्ही आमच्याशिवाय जेवले. हे असे कोणी करतो का? बेटा, ज्या दिवशी आम्ही तुमच्या घरी आलो होतो तेव्हा तुम्हा दोघांनाही तुमच्या ऑफिसच्या पार्टीला जायचे होते. तेव्हा तुम्ही आमच्यासाठी काहीही बनवले नाही आणि पार्टीला जाण्यापूर्वी तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगितले होते की तुम्ही वाटेत आणलेले जेवण खा. आज जेवण शिजवले जाणार नाही. मग तुम्हीही काही प्रवासासाठी आणले असेल ते खा. आता जेवण उद्याच बनवले जाईल. आजचा स्वयंपाक झाला आहे, असे म्हणत सुशीलाजी सून मुलाशी न बोलता त्यांच्या खोलीत गेल्या. सासूचे वर्तन पाहून सून काहीही बोलू शकली नाही. सकाळी सून आणि मुलगा जागे झाले तेव्हा त्यांना संपूर्ण घरात देशी तुपाच्या पुरणपोळ्याचा वास येत होता. तेव्हा नेहा म्हणते, बघा, आपण उपाशी आहोत आणि तुमची आई देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवत आहे. काल रात्री त्यांनी आपल्याला विचारलेही नाही, तुम्ही सगळे अचानक का आलात? येण्याचे कारण काय आहे? स्वयंपाकघरातील खिडकीजवळ उभ्या राहून सुशीलाजी सून आणि मुलाचे संभाषण ऐकतात. तेव्हा त्या म्हणतात, मला ते आधीच समजत होते. तुम्ही लोक कोणत्याही स्वार्थाशिवाय आमच्याकडे येऊ शकत नाही. काहीतरी कारण असेल ज्यामुळे तुम्हाला आमच्याकडे यावे लागले आहे, नाहीतर तुम्ही तुमच्या वृद्ध पालकांना भेटायला येऊ शकत नाही. मला हे खूप समजले होते. आई, तू हे काय बकवास बोलत आहेस? तुझा मुलगा 2 वर्षांनी घरी आला आहे आणि तू नीट बोलतही नाहीस. मला खाण्यापिण्याचेही विचारले नाही. बेटा, आम्ही तुमच्या घरी असताना तेव्हा तुम्ही आमच्याशी इतके व्यवस्थित बोलले का? तुम्ही आम्हाला एका खोलीतून बाहेरही जाऊ दिले नाही आणि आम्ही तुम्हाला बोलावले नाही. तुम्ही स्वतःच्या मर्जीने आला आहात. रामकिशनजी अंगणात येऊन बसले आणि म्हणाले, सुशीला, आज तू माझ्यासाठी देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवत आहेस असे दिसते. त्याचा वास खूप छान येतो. लवकर आण, आज आपण नाश्त्यासाठी देशी तुपाच्या पुरणपोळ्या खाऊ. सुशीलाजी अंगणात येऊन म्हणतात, आज मी देशी तुपाच्या पुरणपोळ्या बनवत नाहीये. मी आज तुमच्यासाठी पुरणपोळ्या आणि त्यावर काजू बारीक करून पोळी बनवत आहे. आज मी ते शेजाऱ्यांनाही खायला घालेन. शेवटी आज तुमचा वाढदिवस आहे. हे घ्या आणि मनापासून खा. आता हे आपले घर आहे. तुम्हाला कोणीही अडवणार नाही. हे सुनेचे घर नाहीये जिथे प्लेट हातातून हिसकावून तोंडावर फेकता येते. हे आपले घर आहे. आपण आपल्या सर्व हक्काने खाऊ शकतो. आईचा बदललेला दृष्टिकोन पाहून सून आणि मुलगा थक झाले. जी आई त्यांच्याशी कधीच बोलत नव्हती, आज आईने दोघांनाही गप्प केले होते. दोघांनाही समजले की आई आणि वडील रागावले आहेत आणि आम्हाला त्यांच्याकडून पैसे हवे आहेत. जर आपल्याला शेती विकायची आहे तर आपल्याला थोडा धीर धरावा लागेल. आता शांत आवाजात राकेश म्हणाला, आई, तू फक्त वडिलांना काजूची पोळी खायला घालशील का? तू माझ्यासाठी बनवली नाहीस का? मी पण तुझा मुलगा आहे. मला काजूची पोळी खायला दे. बेटा, आम्ही तुला काजूची पोळी खायला देऊ शकत नाही, कारण तू स्वतः इतका मोठा सरकारी अधिकारी आहेस. तुला पैशांची कमतरता नाही. तू स्वतःच्या पैशांनी विकत घेऊ शकतोस आणि खाऊ शकतोस. मला काही फरक पडत नाही, पण माझ्या काजूच्या पुरणपोळीला हातही लावू नकोस. मी माझ्या नवऱ्यासाठी बनवली आहे. मी शेजाऱ्यांना देईन, कारण त्यांनाही मी बनवलेली काजूची पुरणपोळी खूप आवडते. आईचे बोलणे ऐकून राकेश आणि नेहा दोघेही चिडतात आणि रागाने म्हणतात, आई, मी डायरेक्ट बोलतो. खरं तर माझी नोकरी गेली आहे. आमच्याकडे असलेले सर्व पैसेही संपले आहेत. आता आमच्याकडे नोकरी नाही आणि शहरात आमचे घरही नाही. आम्ही व्यवसाय करत होतो, त्यातही तोटा झाला आहे. म्हणूनच आम्ही गावातली जमीन विकायला आलो आहोत. आम्ही ती विकून काही नवीन व्यवसाय सुरू करू.
जेणेकरून आम्ही आमच्या मुलांना चांगले भविष्य देऊ शकू आणि त्यांना शिक्षित करून आम्ही त्यांना चांगले लोक बनवू शकतो। तेव्हा सुशीलाजी हसून म्हणतात, बेटा, चांगला माणूस शिकून होत नाही, तर चांगल्या कर्मांनी आणि हेतूने घडतो। मी असे अनेक लोक पाहिले आहेत जे शिक्षित नाहीत, पण ते खूप चांगले आहेत। आता मी तुला शिक्षित करून मोठी चूक केली। जरी तू मोठा अधिकारी झालास, पण तू चांगला माणूस बनू शकला नाहीस। मला आयुष्यभर याचा पश्चाताप राहील। आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांना तुमच्यासारखे बनवायचे असेल तर तुमच्यासारखे शिक्षित होण्यापेक्षा निरक्षर राहणे चांगले। आईच्या बोलण्याला सून आणि मुलाकडे उत्तर नव्हते। पण आई, या घराच्या जमिनीवर माझाही हक्क आहे। तू काहीही बोलू शकतेस, तू हे नाकारू शकत नाहीस। या घरावरही माझा हक्क आहे। बेटा, या घरावर तुझा हक्क होता। बेटा, आम्ही तुझ्या घरी आलो होतो त्यावेळी तुझा हा विचार कुठे गेला होता? मी घराची जमीन अनाथाश्रमाला देईन, पण मी ती तुला देणार नाही। जोपर्यंत आम्ही दोघे जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही त्या जमिनीच्या पैशाने घर चालवू आणि आम्ही गेल्यानंतर ते दान केले जाईल। तू या घराची अपेक्षा करणे थांबव। आम्ही आमची 1 इंचही जमीन तुम्हाला देणार नाही। तुम्ही ज्या पद्धतीने आलात त्याच पद्धतीने माझ्या घरातून निघून जा। सुशीलाजी स्पष्टपणे त्यांच्या सून आणि मुलाला त्यांच्या घराचा आणि जमिनीचा एक तुकडाही देण्यास नकार देतात। रागावून सून आणि मुलगा त्यांच्या आईला शिवीगाळ करत तिथून निघून जाऊ लागतो। मग सुशीलाजी मागून म्हणतात, सुनबाई, जाण्यापूर्वी तुझी बॅग मला तपासू दे। सून रागात म्हणते, आई, तुम्हाला मी चोर वाटते का, की तुम्ही माझी बॅग तपासत आहात? आणि तुमच्या घरात असे काय आहे जे चोरण्यासारखे आहे, जे मी ते घेऊन जाईन? सुनबाई, आमच्या घरात काहीही असो, पण माझ्या मनात अपमानाची वेदना आहे। मी माझे संपूर्ण आयुष्य या अपमानाने जगू शकत नाही। असे म्हणत सुशीलाजी बॅगकडे जातात, पण त्या ती बॅग उघडत नाहीत आणि म्हणतात, जा, मी तुमच्यासारखी नाही। मला तुझी बॅग तपासायची नाही। माझे हृदय हे करायला साक्ष देत नाही की मी कोणावरही चोरीचा आरोप करावा। मी तुमच्यासारखी नाही। अंगणात उभे असलेले राकेश आणि नेहा यांना त्यांचे जुने कृत्य आठवले। पण हा देवाचा न्याय आहे। जो पेरतो तेच मिळते। जो माणूस आपल्या पालकांचा आदर करू शकत नाही, त्यांना सन्मान देऊ शकत नाही, तो आयुष्यात प्रगती करू शकत नाही। मग रामकिशनजी हाक मारतात, अरे लवकर ये, तुझी पुरणपोळी थंड होत चालली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली? जर तुम्हाला ती आवडली असेल तर कृपया कमेंट करून आम्हाला सांगा आणि कृपया चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।